सो आजचं मेन सेशन बॅक पेन, लोअर बॅक पेन, पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, स्पॉन्डिलिसिस ह्याच्यावरती थोडेसे लोक जॉईन झाले असतील. ठीक आहे, आपण चालू करून देऊ. जसजसे लोक येतील तसं आपण पुढे जाऊ. सो मेनली बॅक स्टिफ झाल्यामुळं किंवा स्पाईनमधला बल्ज बाहेर आल्यामुळं पाठ दुखते, कंबर दुखते आणि तो सायटिक पेन टाचेपर्यंत जातो. सो मग जर L5S1 याचा बल्ज जर बाहेर आलाय तर तो बल्ज आपण म्हणजे डॉक्टर लोक सांगते मोस्टली कट करा किंवा स्पाईनमध्ये इंजेक्शन घ्या. तर ते न करता तो बल्ज मध्ये कसा जाईल, तो बल्ज जर मध्ये गेला तर सायटिक पेन म्हणजे पायापर्यंत जाणारा जो त्रास आहे तो कमी होईल. मग त्यासाठी काय आहे की एक्सरसाइजमध्ये मोबिलिटी, स्पाईनची लवचिकता वाढवणं, त्याचा गॅप वाढवणं हाच एकमेव पर्याय शिल्लक. हिलिंगसाठी आपण काही औषधं घेऊ शकतो जसं आयुर्वेदिक औषधं, पण त्याच्या आधी तुमच्या स्पाईनला, मसलला, तिथल्या मसल टिश्यूजला मोबिलिटी देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण आज हे सेशन घेतोय. नंतर सुरुवात करू आपण. आता पहिले सुरुवातीला एकदम नॉर्मल स्ट्रेचिंग करू. आपण बॉडी ओपन करून घेऊ. ज्यांना करायचं त्यांनी जॉईन करू शकता. स्पाईनची मोबिलिटी दोन्ही बाजूने वाढते. बघा, इकडनं ह्या बाजूने स्ट्रेच होतोय, इकडनं ह्या बाजूने स्ट्रेच होतो. बघताना खूप सोपं वाटतंय. जितके हात, कोणाच्या हात इथपर्यंत जाईल, कोणाच्या इथपर्यंत जाईल, कोणाच्या पूर्ण खालीपर्यंत जाईल. साईडला ट्विस्ट करायचंय. पाच पण काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेऊ. आता चालू करू. मॅट आहे. या हिप मोबिलिटीसाठी एक्सरसाइज आहे. हिप ओपन करून हिपला मागच्या बाजूला प्रेस करायचं, मागच्या बाजूला, ज्याने की पेल्विक ओपन होईल. आपला पेल्विक ओपन झाल्यानंतर हे बघा किती ठेवायची, पेल्विक मागे ओपन करायचं, पूर्णपणे मागे डाव. पेल्विक हळूहळू मागे ओपन करायचं. हात खाली, मॅट टाका. हात पूर्णपणे खाली, पेल्विक मागे ओपन करायचं. साईडला पाय पकडायचे प्रयत्न करायचे. मॅक्सिमम होल्ड करण्याचा प्रयत्न करणार आपण. मॅजिक यामध्ये स्पाईन जेवढा खाली दाबता येईल तितका दाबायचा. हा तिथे हाताचा पायाचा एक सपोर्ट होईल. स्पाईनला पूर्णपणे खाली दाबायचं. मागचा पाय रिलॅक्स सोडायचा मागे. नंतर साईडला ट्विस्ट करायचं. ह्याच पोझिशनला फक्त ह्या बाजू, म्हणजे ही बाजू पूर्ण ओपन होईल. काय चालेल शिकायला पाहिजे. याच्याने पाठीचा हा भाग, कमरेचा हा भाग पूर्ण ओपन होईल. जितकं मागे ट्विस्ट करता येईल तितकं करायचं. शाबास. या पोझिशनला येऊन थांबतच. ह्या पोझिशनला येऊन तुमचा मांडीचा पुढचा भाग जर तुम्हाला स्ट्रेच करायचा, ह्याच पोझिशनला थांबायचं आणि पाय पकडायचा. इथून पायाचा वरचा भाग हा पकडला, शोल्डर उडायचा आणि वरती वागायचं. मॅक्सिमम होल्ड, रिलॅक्स. एक चेंज करायचंय.
लेग चेंज. हाताचा पायाचा सपोर्ट, मागचा पाय रिलॅक्स, स्पाइन अप करायचंय. हिप जेवढा खाली दाबता येईल तेवढा खाली दाबायचा आहे, पेल्विक खाली दाबायचंय, वरती बघायचं. साइडला इथूनच ट्विस्ट करायचे. पूर्ण कंबर, पेल्विक, हॅमस्ट्रिंग आणि बॅक हे पूर्ण स्ट्रेच होणार तुमचं. इथं मॅक्सिमम होल्ड. परत जागेवर यायचे, वरती बघायचं. मांडीचा पुढचा भाग स्ट्रेच होण्यासाठी पाय पकडायचा. पाय पकडला, स्वतःकडे ओढायचं. नंतर वज्रासन मध्ये बसायचं. वज्रासन मध्ये बसताना पायाचा दोन्ही तळव्यांमध्ये खाली बसायची, हिप टेकवायचा खाली पूर्ण. हा भाग पूर्ण स्ट्रेच होईल तुमचा. नॅपकिन दे मला. हात मागे, हात मागे केल्यानंतर बॉडी ट्विस्ट करायची. स्पाइनला अनलॉक करायचं, कमरेच्या स्पाइनला अनलॉक करायचं. हिप मधून म्हणजे लंबर सपोर्ट मधून अनलॉक करायचं दोन्ही बाजूनी. एक एक करत एल्बो खाली टेकवायचं. ज्यांचं जाईल त्यांचं जाईल, नाही गेला ठीक आहे, पण बघून घ्या. मॅक्सिमम होल्ड. वरती यायचं, कंबर रिलॅक्स करायची. करत असताना माझ्या हाताकडे बघा. हाताने मी पुढे स्क्रोल करत जाणार आहे आणि हिप तिथेच राहील माझी. त्याने काय होणार आहे, मी हाताने पुढे ओढतोय तर इथून पुढे स्ट्रेच होईल, हिपनी मागे दाबतोय तर इथून मागे स्ट्रेच होईल. बघा, हाताने पुढे. ज्या मुवमेंट करतोय ना तिथं कॅमेरा फोकस करा. हा बघा, आता ह्या पोझिशन मध्ये बऱ्याच लोकांना मानेचा पार्ट, मानेचा स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे. मग त्यांनी हे झाल्यानंतर काय करायचं, हे हात इथे ठेवायचे, इथे ठेवायचे, पुढे घ्यायचे हात थोडे, इथे ठेवले, खाली दाबायचे. म्हणजे जे ज्यांचं शरीर पुढून वरतून असं वाकलेलं असतं ना, हात पुढे ठेवायचे, हात इथे ठेवले, मान पुढे आणि बॉडी मागे दाबायची. मॅक्सिमम होल्ड, चेंज. या पोझिशनला हात इथे, हिपने बॉडी मागे दाबायची. ही पोझिशन घेतली, मागे जायचं. मॅक्सिमम होल्ड. प्रॉपर तुमच्या इथे वरच्या पाठीच्या वरच्या भागावरती इफेक्ट येईल. इथे चेंज. आता कॅमल कॅट पोझिशन. स्वतःची बॉडी वरती ढकलायची, पूर्ण गर्दन मध्ये, मान आतमध्ये. परत डाऊन. पोट खाली दाबायचे, पोट. पोट जितकं खाली जाईल मान वरती, कंबर लवचिक होईल याच्याने. परत एकदा डाऊन. हा हात इथेच राहील. हा हात या हाताच्या आतून मध्ये जाईल. इकडे बघा, आता हात गेला पूर्ण, ही पोझिशन आली. उभा ठेवा मोबाईल, आडवा नका ठेवा, लोकांना दिसायला. हा आडवा करूच नका. हा हा हात इकडे, दुसरा हात, हा हात पाठीवर घ्यायचा इकडे या बाजूला आणि कंबर पिळायची, ट्विस्ट करायची. जितकी ट्विस्ट करता येईल तितकी. वरती बघायचं.
अनुज लोअर अँगलनी कॅमेरा दाखव. तू घे फोन. वरतून कॅमेरा दिसत नाही, लोअर अँगलनी कॅमेरा दाखवायचा म्हणजे चेंज करत राहा. एवढा पण खालून नाही, वरती नॉर्मल चेंज. आपण ती खुर्ची बाजूला काढून घेऊ. सेम दुसऱ्या साईडने साईड चेंज. आतमध्ये दुसरा हात पाठीवर, या बाजूला कंबर ट्विस्ट करायची. मॅक्सिमम होल्ड. चेंज. जेवढी मोबिलिटी वाढेल जितकं तुम्ही कमरेला पिळाल ना, म्हणजे तिला ताणाल, तिला ट्विस्ट करा, तेवढा तुमचा पेन कमी होणार. कमरेचा पेन हा प्रत्येक घरात, कंबर, पाठ, मान, हे प्रत्येक घरात आहे. याला बेस्ट एक्सरसाइज काय आहे? स्ट्रेचिंग, मोबिलिटी. आपण पुढे जाऊया. पूर्ण शरीर जमिनीवर, ते पोटावर झोपायचं. हात मागे रिलॅक्स सोडायचे. एक एक पाय पकडायचं. हा पाय पकड, हा पाय पकड. आता पाय पकडलाय ना, पुढून जा. तर बॉडी वरती उचलायची नाही, काहीच नाही. फक्त पाय उडायचे. पाय म्हणजे तुमचा हा भाग स्ट्रेच, म्हणजे मांडीचा. बघा परत बॉडी तिथं राहील, फक्त पायाने पाय ओढायचे, हाताने पाय ओढायचे. बस इतकंच. मॅक्सिमम होल्ड, रिलॅक्स. आता दोन्ही पाय गुडघ्याला हात पुढे, गुडघ्याला गुडघे टेकवायचे, जुळवायचे. वरतून दाखव. पाय रिलॅक्स, पाय फोल्ड करायचे. आता बघा, पाय ह्या बाजूला जर टाकताय तर तोंड इकडे राहील आणि या हाताने, उजव्या हाताने, डाव्या हाताने ताकद लावणार, म्हणजे कंबर पिळली जाईल. बघा, जिकडे पाय तिकडे तोंड आणि ताकद लावायची. वरती बघायचा प्रयत्न करायचा. सोप्या सोप्या एक्सरसाइज आहे, पण या करताना खूप भारी वाटतं. एकदम कंबर रिलॅक्स होऊन जाते. चेंज. अनदर साइड. चेंज. आता बघा, या पोझिशनला यायचं. या पोझिशनला आल्यानंतर एल्बो खालीच राहील. बॉडी जितकी खाली तितकी कंबर ट्विस्ट होईल. हाताने इकडे स्क्रोल करत जाणार, आपण इकडे जाणार. हा, तर या हाताने एल्बोनी ट्विस्ट करत 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 जाणार. जर बॉडी वरती असली तर जास्त स्ट्रेच येणार नाही. जेवढी बॉडी खाली तेवढं कमरेवर स्ट्रेच येईल, म्हणजे कंबर पिळली जाईल. या हाताने ग्रिप पकडत पकडत तितके जा आणि बॉडी लो लो अँगलला ठेवणार. मागून इकडून पूर्ण बॉडी ओपन होणार. हा बॅक पूर्ण ओपन होईल. जागेवर यायची. आता इकडून मी या बाजूला ट्विस्ट करतो. तुम्ही बॅक बघा माझी किती ओपन होते. बघा इथे हात इकडे ट्विस्ट करत करत करत. ह्या केसमध्ये काय होतं, इकडून ना हिप ओपन होता असा, तर तो नाही खाली टेकवायचं. कंबर खालीच पाहिजे पूर्ण. बऱ्याच वेळा लोकांची काय चुकी होते की जेव्हा आपण इकडे जातो, इकडे जातो, तर हा ना पाय इकडे निघतो, त्याच्याने पूर्ण अँगल चुकून जातो. कंबर पाय सरळ, ती कंबर खालीच टेकलेली पाहिजे. तुम्हाला इथून वरती फिरायचंय. बघा, पाय सरळ, कंबर तिथेच, जागेवर यायचे. कमरेच्या स्पाईनच्या बाजूला, वरच्या बाजूला मसल मोठे असतात स्पाईनला लागून. कमरेच्या इथं बघा तुम्हाला एकदम पातळ पातळ कंबर लगेच फील होतो, मनका फील होतो. कारण तिथं मसल टिश्यूज एकदम छोटे छोटे असतात, कमी असतात. मग कमरेला सपोर्ट देण्यासाठी ना छोटे छोटे मायक्रो मसलला बिल्ड करायचं असतं, त्याची एक्सरसाइज करायची असतात.
मग त्या जर स्पाईनला सपोर्टिव्ह मसल जर चांगले बिल्ड झाले ना तर तुमची कंबर मजबूत राहील. तर त्यासाठी एकदम पुढची एक्सरसाइज बघा. हळू थोडे पाय वरती उचलायचे, हात वरती उचलायचे, होल्ड, बस. मॅक्सिमम होल्ड. सोडायची, बॉडी रिलॅक्स. तिकडून तुमच्या फोनवरतून पण कनेक्ट राहू दे, साईडला चालू. किती लोक आले? 5. डाऊन. पुढची एक्सरसाइज, हात पुढे ठेवायचे. ही पोझिशन आपण हात ठेवतो ना, बस तिथेच हात ठेवायचे. बॉडी हळूच वर उचलायची. डाऊन, अप, डाऊन. हात जवळ येतील मॅक्सिमम रेंज येण्यासाठी. हात छातीच्या बाजूला, मॅक्सिमम रेंज येईल. बॅक पूर्ण लवचिक होईल बघा. मागे पाय रिलॅक्स, कंबर रिलॅक्स, स्पाइन रिलॅक्स. वरती बघायचे, श्वास बाहेर. डाऊन, अप, रिलॅक्स. आता तुम्हाला असं वाटत असेल की हा एक्सरसाइज मी का सांगतोय का गरजेची आहे. मला स्वतःला कोविडमध्ये L5S1 मध्ये स्लीप डिस झालं. स्लीप डिसच्या वेळी मला डॉक्टरने पहिले तर ऑपरेट सांगितलं होतं. ऑपरेशन न करता दुसरं ऑप्शन काय, तर स्पाईनमध्ये इंजेक्शन घेणं. स्पाईनमध्ये इंजेक्शन घेणं म्हणजे स्टेरॉइडल इंजेक्शन. ते काय घ्यायचं नव्हतं आपल्याला. मग त्या दरम्यान मला एक समजलं की हिलिंग करू शकतो आपण. मग त्याच्याबद्दल थोडा अभ्यास केल्यानंतर कळलं की याची मोबिलिटी वाढवणं, गॅप वाढवणं स्पाईनमधला, आणि आयुर्वेदिक पद्धतीने हिलिंग करणं. मग हे करत असतानाच ह्या एक्सरसाइज मी करत होतो आणि त्याच्याने मला खूप चांगला बेनिफिट्स भेटला. त्यानंतर मग खूप दिवसाचं चालू होतं, सिरीज चालू करायची. खूप घरामध्ये पाठदुखी, कंबरदुखी हे आहेच, कामं करून किंवा बसून किंवा ऑफिस वगैरे सगळ्या गोष्टी. सो त्यासाठी आपण ही सिरीज चालू केली. आणि हा माझा स्वतःचा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे की मला ज्याच्याने फरक पडला तो मी तुम्हाला शेअर करतोय. कुठे शिकून किंवा कुणाचं ऐकून नाही. मी हे डेली माझ्या रुटीनमध्ये टाकल्यामुळे मला आधीपेक्षा माझी स्पाईनची मोबिलिटी पण चांगली राहिली, ताकद पण वाढली, आणि आधीपेक्षा माझ्या स्पाईनमध्ये ताकद भरपूर आहे. सो पुढे जाऊ आपण आता. दोन्ही हात टेबल टॉप पोझिशनमध्ये, मागचा पाय हाताजवळ येईल. हा जो पाय तो मागे स्क्रोल करत मागे 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 जाईल. पाय मागे रिलॅक्स सोडायचं, कंबरवरचं उचलायची आणि वरती बघायचं. याला हनुमान दंड पोझिशन म्हणतात. हनुमान दंड मारतो त्या पोझिशनला थांबायचं. पेल्विक पूर्ण ओपन होतो. मेनली काय आहे, पुरुषांच्या हेल्थसाठी खूप भारी आहे. मेन्स हेल्थसाठी काय, तुमची टेस्टॉन लेवल, स्पर्म काउंट, तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याच्यासाठी एक्सरसाइज खूप महत्त्वाची. प्रत्येकाने जरी तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी नसली ना, ह्या एक्सरसाइज केल्या पाहिजे. पुरुषांनी, महिलांनी. तुमचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम खूप चांगलं राहतं. पूर्ण स्पाईन ओपन करायचा, साईडला ट्विस्ट करायचा. साईडला ट्विस्ट केलं तर साईडने मांडीतून, कमरेतून आणि बॅकपासून पूर्ण स्ट्रेच होणार आहे. बऱ्याच जागेवर ह्याच पोझिशनला मागे जा. ह्याच पोझिशनला एक एक हात खाली जाईल. होल्ड,
तुम्ही बघू शकता आपला चेहरा किंवा डोकं आपल्या पायापर्यंत येतं. म्हणजे जेव्हा तुमची इतकी मोबिलिटी वाढते तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पेन जाणवणार नाही. परत जागेवर जेवढं जास्त मॅक्सिमम होल्ड तुम्हाला ठेवता येईल तेवढं ठेवू शकता. आणि जर लेग चेंज करून पुढे मागचा पाय मागे रिलॅक्स स्क्रोल करायचा. स्पाइन खाली, बॅक खाली, हिप खाली आणि चेस्ट अप. जितकं वरती जाता येईल तितकं. तुम्ही बघा हा पाय पुढे येतोय, ह्या पायावरती प्रेशर पडतोय, स्पाइन पूर्ण मोबिलाइज होईल. नंतर इकडे ट्विस्ट. परत हात खाली, पुढची एक्सरसाइज दाखवतो तुम्हाला खूप चांगली. हिप. बऱ्याच लोकांना कंबर यामुळे दुखते की त्यांना स्लिप डिस्क पण नसतो आणि त्यांचा बल्ज पण बाहेर नाही आलेला असतो तरी पण कंबर दुखते. का? त्यांची हॅमस्ट्रिंग म्हणजे मांडीचा हा भाग आणि हिप हे दोघं इतके स्टिफ झालेले असतात त्याच्यामुळे त्यांना कंबर अडकून जाते त्यांची. हा भाग आणि हिप इतकं महत्वाचं आहे. तुमचं हिप जेवढं स्ट्रेच राहील ना तेवढा कमरेवरचा ताण कमी होईल. बघा आता त्या पोझिशनला थांबायचं. हा पाय उचलायचा, इकडे मध्ये टाकायचा. लक्षात इकडे मध्ये टाकला आणि दुसऱ्या पायाने मागे स्क्रोल करायचं. या पायाने मागे, हा पाय मागे स्क्रोल करत 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 जितका पाय मागे जाईल तितका इथे प्रेशर येईल तुमच्या. लक्षात हा पाय जितका मागे जाईल तितका मागे जाऊ दे. गेला मग स्पाइन अप करायचं. ही पोझिशन घ्यायची. थोडी मुवमेंट घ्यायची. तुमच्या हिप वरती प्रेशर येईल, पूर्ण हिप वरती प्रेशर येईल तुमच्या. थोडी पुढे मागे करायचं. पाय अजून मागे नेता येईल तेवढं मागे न्यायचं. इथे होल्ड होल्ड होल्ड. हळूच हात पुढे घेईल, दोन्ही हात पुढे येतील. अजून प्रेशर वाढेल तुमच्या हिप वरती, प्रेशर वाढेल अजून. परत थोडी मुवमेंट करायची. होल्ड करायचं. होल्ड होल्ड होल्ड. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढे जायचं, नाही शक्य इथे थांबलं तरी चालेल. एक हात हळूच पुढे न्यायचा जसा आपल्याला सपोर्ट, मग दुसरा पण हात पुढे न्यायचा डोकं घालायचं आणि बोटांनी पुढे स्क्रोल करायचं. बोटांनी पुढे स्क्रोल, पाय मागे घट्ट. मॅक्सिमम होल्ड. परत जागेवर यायचं. इथे आधी खाल्यानंतर परत एकदा हिपला पूर्ण खाली लावायचं, वरती लावायचं. आता इकडनं येतो. ह्याच पोझिशनला आता एक हात खाली, त्याला सपोर्ट घ्यायचा. इथं सपोर्ट, एक इथे सपोर्ट असतो. हात तिरपा सपोर्ट ठेवायचा म्हणजे बॉडी इकडे पण नाही जाणार, इकडे पण जाणार नाही. इकडे जर ठेवला तर तुमची बॉडी इकडे पडू शकते, इकडे ठेवला तर बॉडी इकडे पडू शकते. म्हणून क्रॉसमध्ये हा सपोर्ट ठेवायचा. ह्या हाताने इकडचा पाय पकडायचा. बघा हा पकडला, वरचा भाग पकडला आणि स्वतःकडे खेचायचा. याच्याने मांडीचा पुढचा भाग हा चांगला स्ट्रेच होईल. हा तो स्वतःकडे पकडायचा. जागेवर यायचं. परत पाय पुढे, आपण जागेवर. लेग चेंज करू आपण. सुरुवातीला जमणार नाही, पाय तिरपा राहील, असा राहील, मध्ये राहील. पण शक्ती जेवढा पाय हा बाहेर ठेवता येईल तेवढा बाहेर ठेवायचा प्रयत्न करायचा. बऱ्याच लोकांचा पाय इकडेच राहील, तो बाहेर ठेवायचा प्रयत्न करायचा. मागच्या पायाने स्क्रोल करत 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 मागे जायचं. गेलं मागे, जितकं जाईल तितकं मागे जायचं. थोडी मुवमेंट घ्यायची. हिप वरती येईल, मागचा पाय रिलॅक्स, मुवमेंट घेत राहायची. हिप वरती प्रेशर येईल. स्पाइन अप, चेस्ट अप, हात डाऊन.
आता माझा पण बघा हा पाय थोडा तिरपा झाला, तर मला याला सरळ करण्यासाठी एक तर मी हा पाय इकडून पुढे घेऊ शकतो किंवा माझी बॉडीच इकडे खेचू शकतो. बघा आता मला सरळ करायचं थोडा इकडे होईल. हा ओके. आता डाऊन खाली जाईल हा दोन्ही पण. होल्ड होल्ड लागेल द्यायचे. आता सपोर्ट घ्यायचा तिरपा पाय पकडायचे. सुरुवाती इनिशियली 3 फेजमध्ये म्हणजे मी स्ट्रेचिंग करतो. हा माझा फर्स्ट फेज आहे. या फेजमध्ये तुम्ही बघितलं असेल ओव्हरऑल फुल बॉडी करून घेतली, अप्पर बॉडी भरपूर झाली, पेल्विक वगैरे भरपूर झाला. आता मेन काय राहील, हिपपासून मागचा हॅमस्ट्रिंग, हिप हॅमस्ट्रिंग काफ, हे मागून जेवढे स्ट्रेस राहतील तेवढं चांगलं. आता पुढच्या पडावाकडे जाऊ आपण. हा एक फेज झाला. सेकंड फेज राहील. आता सेकंड फेजमध्ये थोड्या अजून ॲडव्हान्स स्ट्रेचिंग राहतील, थोड्या एक्सरसाइज राहतील. बघा एकदम बेसिक राहतील. तुम्ही म्हणजे जेव्हा ह्या स्ट्रेचिंग कराल ना, आता बघताय ना, तर खूप इझी वाटतंय, सोपं वाटतंय की यार हे काहीतरी म्हणजे तुम्हाला आता तिथे जरी करायला लागले ना, तुम्हाला जाणवेल की तुमची बॉडी किती स्टिफ आहे. नॉर्मल पाय पुढे ठेवायचे, हात मागे. बऱ्याच लोकांचं इथपर्यंत पण बॉडी येत नाही, म्हणजे बसताच येतात. बॉडी एवढी नॉर्मल पुढे, पायाची मुवमेंट घ्यायची, पायावरती फोकस कर, पाय पुढे मागे करायची आणि साईडला. आता ह्याच पोझिशनला फक्त बॅक स्ट्रेट करायची, बॅक स्ट्रेट करायची. आता पुढे जाता येणार नाही, मग हाताने सपोर्ट घ्यायचा, हाताने आपल्या बॅकला पुढे पुढे ढकलायचं, बॅक स्ट्रेटच ठेवायची, वाकवायची स्ट्रेट आणि पाय स्वतःकडे ठेवायचे. मग पुढे जायचं, पुढे वरती 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 जायचं. हा पूर्ण भाग स्ट्रेच होणार आहे खाली. पुढे जितकं जाईल तितके पाय नाही करायचे असे, पाय इकडे स्वतःकडे पाय. शाबास. रिलॅक्स सोडायचं. परत एकदा बॅक स्ट्रेट, पुढे जायचं. आता बॅक स्ट्रेट करून पुढे जात होतो आपण, म्हणजे इथे. आता बॅक डाऊन करणार आपण, बॅक पूर्णपणे डाऊन. हळूहळू पुढे जायचं. बऱ्याच लोकांना खाली वाकता येत नाही, घाई करायची नाही, झटके द्यायचे नाही, एकदम स्लो स्टडी. इथं ठेवायची, हळूहळू पुढे जायचं, हाताने पकडून 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 पुढे जायचं. जितकं जात आहे तितकं जायचं. पाय स्वतःकडे ते पकडायचे. डाऊन डाऊन डाऊन. होल्ड, मॅक्सिमम होल्ड. पायांमध्ये अंतर घ्यायचं दोन्ही, जितकं जाईल तितकं. आता काहींच्या पाय इतकेच जात आहे समजा, जास्त अंतर घ्यायचं नाही. सेम हाताचा सपोर्ट घ्यायचा, पाय बाहेर, बॅक स्ट्रेट, पुढे यायचं, पुढे यायचं. रिलॅक्स. आता दोन्ही हात दोन्ही बाजूला जायचं, हळूहळू पकडत 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 जायचं. जितकं जाईल तितकं हॅमस्ट्रिंग स्ट्रेच होती खालून पूर्ण. जितकं जाईल तितकं तिथं होल्ड करायचं. बस तितकं जात आहे, चालेल. अजून पुढे जाता येईल, चालेल. बोटं पकडता येत आहे, चालेल. डोकं टेकवता येते, अजून चालेल. होल्ड होल्ड करा. बघा हा मागून झाला स्ट्रेच. आता इकडे जायचे चालत चालत, स्क्रोल करत करत, दोन्ही हाताने सपोर्ट. बऱ्याच लोकांना मी बघतो, जेव्हा माझ्या क्लायंट लोकांना बघतो, तर त्यांना इथे ह्या पोझिशनला स्ट्रेट बसताच येत नाही. तर मग काय करायचं, इकडे हाताने सपोर्ट देत 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 पुढे जायचं. हात पकडायचे, पाय पकडायचे, सेम इकडे स्क्रोल करत. आता दोन्ही पाय जवळ. ही एक्सरसाइज बघा, फक्त हे बटरफ्लाय करून हे करून काय होत नाही. पाय पकडायचे प्रॉपर, जितकी जवळ घेता येईल तितके जवळ घ्यायचे. जवळ घेतले, मग पाय इथेच रोवून ठेवले,
मागे सपोर्ट घ्यायचा, ही पुसलून पायाजवळ न्यायचं. आता एवढा डिस्टन्स आहे, समजा त्यांच्या इतका डिस्टन्स मेंटेन आहे, पाय येतच नाही जवळ. ठीक आहे, हात साईडला ठेवायचे, पुढे ढकलायचे, परत हात पुढे ढकलायचे, जितकं जवळ जाईल तितकं. पाय पकडून घ्यायचे, स्पाइन अप, बॅक स्ट्रेट, वरती जायचं, स्ट्रेट ठेवली बॅक, मग फक्त पुढे जायचं कमाल. ग्रोईंग वरती पूर्ण इफेक्ट येणार तुझ्या याच्यावर, लाईव्ह चालू होईल, पूर्ण इफेक्ट येईल. जेवढं मॅक्सिमम पुढे होल्ड करा तितकं तुमचं ग्रोईंग, पेल्विक तर पूर्ण ओपनच होईल, पण ग्रोईंग वरती येईल. ग्रोईंग वरती आल्यानंतर हा मेन साठी, पुरुषांसाठी महिलांसाठी दोघांसाठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसाठी सगळ्यात बेस्ट आहे. महिलांसाठी तर ते इतकं बेस्ट आहे, त्यांच्या मंथली सायकल रेग्युलर होणं, पीसीओडी पीसीओ साठी ह्या एक्सरसाइज खूप बेस्ट आहे. सो परत पुढे ज्यांचं जात नाही, फक्त पुढची एक्सरसाइज नॉर्मल हात ठेवायचे आणि थोडंसं लोड द्यायचं, बॉडीचं लोड द्यायचं, हळू 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 पुढे जायचं, जितकं जाता येईल तितके. शाबास. पाय उचलून पुढे ठेवायचे, इथे ठेवले, इथे प्रेशर द्यायचं पेल्विक साठी. आता हा एवढा गॅप आहे, हा पेल्विक साठी, इथे प्रेशर द्यायचा, हळू 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 पुढे जायचं. पूर्ण जाता येणार नाही बऱ्याच लोकांना, जितकं जाता येईल तितकं, जितकं जाता येईल तितकं जायचं. बस. पुढची एक्सरसाइज, मॅचच्या एका बाजूला यायचं, हा पाय मध्ये मध्ये गेलास, हा जितक्या मध्ये घेता येईल तितक्या मध्ये. आता काहीच्या बऱ्याच लोकांचं येत नाही, तर मग काय करायचं, सेम इथे ह्या पायाने स्क्रोल करत पुढे जायचं, म्हणजे हा गॅप वाढेल दोघांचा, हा गेला पुढे. सो आता पाच पायनं पुढे जायचं, स्क्रोल करत करत करत. हे सगळे हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइज आहे. हॅमस्ट्रिंग जेवढी टाईट तेवढी कंबर दुखेल, सो या केल्याच पाहिजे. पुढचा, हा हात आतला, जो पाय पुढे तो हात खाली राहील इकडे, हा तिकडे, हा हात इकडून स्ट्रेच करतो बॅकला पूर्णपणे, ओपन करायचं, इकडे जायचं आणि कंबर ट्विस्ट करायची, वरती बघायचं, बरं नाही करायचं कंबर, जितकं जाईल तितका हात इथपर्यंतच जाईल, काहींचा इथपर्यंतच जाईल, बरोबर आहे. तर जितका खाली जातोय तितकं न्यायचं. कंबर दुखीला, पाठ दुखीला व्यायामाशिवाय पर्याय नाही. तुम्ही गोळ्या, इंजेक्शन, सर्जरी हे करून काहीच नाही. तुम्हाला फ्री मध्ये, सगळ्यांना फ्री मध्ये फक्त एकच गोष्ट भेटेल, एक्सरसाइज. त्याच्यातूनच रिकवर होऊ शकत, नाही तर पर्याय नाही. लक्षात घ्या, ज्यांना पाठदुखी, कंबर दुखी, स्टिफनेस मुळे तो होऊन जाईल. सेम दुसरा पाय, पाणी पुढे स्क्रोल करायचं, अंतर वाढवायचं, दोन्ही हाताने पहिले पुढे स्क्रोल करत 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 जायचं. शाबास. हा हात खाली, हा हात वरतून, जितका जाईल तितका बघा. ट्विस्ट करायची कंबर. बर्ड्स मुळे बरं आहे, आवाज येतो ना. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आपण जवळ घ्यायचं, पकडायचं, खाली लावायचं, याला दाबायचं, त्याला थोडं ओपन करायचं चांगल्या पद्धतीने, 4-5 वेळा ओपन करायचं, इकडे ठेवायचं, ठेवलंय त्याच्या अपोजिट साईड इकडे, तिथे पडून जाईल तर हा या आणि सपोर्ट, त्यातून सपोर्ट घेतला, जेवढा जवळ घेता येईल तेवढा. नंतर बॉडी मागे घ्यायची, फिरवायची, हात अपोजिट साईडला, हा पिळायची बॉडी. कंबर ट्विस्ट होईल, एवढंच कर. याच्या पुढचं एक आसन करतो, बघू किती दिवस झाले केलं नाही. हात पाठीवरती,
पूर्ण गोल सर्कलच आहे. हे सुरुवातीला नाही केलं तरी चालेल, फक्त इतकं करा, यूज कर बस. लेग चेंज. दुसरा पाय घ्यायचा, दुसरा पाय दाबून घ्यायचा. ठेवला, ट्विस्ट. पुढे जाऊ आपण आता. थोडं थोडं टफ आहे, पण ही एक्सरसाइज पण खूप गरजेची आहे. पाय जवळ पहिले इथे घ्यायचं, त्यांचा आतला भाग पकडायचा, पाऊचा हा पकडला, त्याच्याने मागे 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे, मोर दॅन 90 डिग्री. बॉडी मागे पडते, बरंच बघू स्ट्रेट. लगेच नाही होणार, हळूहळू होईल. सपोर्ट घ्यायचा त्यासाठी. बॉडी समजा पाय इथपर्यंत जातोय, बऱ्याच लोकांचं इथपर्यंत जातोय. एक एक पर्याय सांगतो, इथपर्यंत जातोय ना, हाताने पुढे ढकलायची, पुढे ढकलायची, हा पाय इथेच ठेवायचा, त्याच्याने तुमचं गॅप वाढेल. हा समजा ना, बॉडी स्ट्रेट, पुढे जायचं हळूहळू. काउंट काय नाही. काउंट किती किती झालं आहे, किती झालंय? 4. शाबास. इकडे डिस्क करायचं, परत डाम. आणि साईड या जडीच पोस्ट करून द्या. पायाजवळ पायातून पकडायचा, मागे बॉडी ढकलायचं. पण आता थर्ड फेजच्या एक्सरसाइज कडे जाऊ. झालं सेकंड फेज. सेकंड फेज पर्यंत तुमचा प्रॉपर हॅमस्ट्रिंग, तुमचा ग्लूट्स, तुमचे हिप, तुमचे काफ, ते सगळे स्ट्रेच झाले. आता थर्ड फेजला जाऊ आपण. थर्ड फेज मध्ये काय, एकदम काही छोटेसे एक्सरसाइज आणि थोडीशी स्ट्रेचिंग. तिथे बघू आपण. ग्लूट्सची 1-2 एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये. ओके, पाठीवर झोपायचं, झोपलं बघा, पाय फोल्ड फोल्ड केले, एक पाय उचलायचा, दुसऱ्या पायावरती ठेवायचं, आणि त्याने हा पाय उचलायचा. दोन्ही पाय उचलले आणि स्वतःकडे खेचायचं या पद्धतीने, पूर्णपणे ग्लूट्स वर येईल. जेवढं खेचता येईल तेवढं खेचायचं. रिलॅक्स. लेग चेंज करायचं, दुसऱ्या पायावर पाय ठेवायचा, स्वतःकडे खेचायचा. दोन्ही पाय सरळ, एक पाय पकडायचा, त्याचं बोलच्या पकडायचं, इथे पकडायचं गुडघ्याला, इथे पकडायचं, स्वतःकडे खेचा, दुसरा पाय सरळ. हा ग्लूट्स ओपन करेल तुमचं सगळं ग्लूट्स. स्वतःकडे ओढायचं. पकडायचं इथे, दुसरा खालचा पाय स्ट्रेट, वरचा पाय वरती, ग्लूट्स ओपन होईल पूर्ण पाय. शाबास. आता बघा, एक पाय खाली सरळ, एक पाय फोल्ड, आणि एकाच पायाने लेग राईज करायचं. जितका पाय मागे जाईल, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग स्ट्रेच होईल. हात खाली बघा,
मागे ढकलायचं, जितका ढकलता येईल 2, 3, 4, 5. Another side. 1, 2, 3, 4, 5. परत पुरुषांसाठी, महिलांसाठी, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी, तुमच्या हार्मोन बॅलन्ससाठी पुढची एक्सरसाइज. फक्त पाय पकडायचे, दोन्ही पाय पकडायचे, स्वतःकडे खेचायचे, स्वतःकडे जमिनीकडे, जेवढं खेचता येईल तितकं. नेक्स्ट, दोन्ही पाय लेग राईज करायची, पाठीमागे टाकायची पाय. कमरेला खूप 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 आराम पडतो एक्सरसाइज. जर तुम्हाला स्वतःहून येत नसेल तर तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. त्याचा सपोर्ट घेऊन मागे 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 जायचं. Maximum forward. कमरेसाठी जर अजून प्रो लेवलला जायचं असेल तर सगळ्यात भारी पर्याय चक्रासन. चक्रासन बघा आपण. चक्रासनाला ग्रीप चांगली ठेवायची, पाय जवळ ठेवायचे, हातात ताकद ठेवायची भरपूर, हात कानाजवळ ठेवायचे, हिप उचलायचा, हे झालं आपले स्ट्रेचिंग. छोट्या छोट्या 2-3 एक्सरसाइज जाता जाता सांगून देतो मी तुम्हाला. पहिले तर स्पॉन्डिलिसिस, मानदुखी, शोल्डर याच्यासाठी सांगतो, नंतर कमरेसाठी सांगतो. स्पॉन्डिलिसिस साठी तर सगळ्यात मेन हँगिंग, म्हणजे हँगिंग बार असतो ना, त्याला हँगिंग करून जरी ठेवलं तरी स्पॉन्डिलिसिस बराच फरक पडतो. पाठीवर झोपायचं, स्पॉन्डिलिसिस टेबलवर. हात उचलायची फक्त, दिसताना एकदम सोपं वाटते, करताना बघा तुम्ही. हे दुसरी साईडला उचलायची. थर्ड, हात मागे मागे उचलायची. अजून एक, मोबिलिटी वाढवण्यासाठी हात साईडला ठेवायचे, फक्त ट्विस्ट करायची अपोजिट साईडला. एक हात पुढे, एक हात मागे, तुमच्या हाताचा हात उचलला, नंतर हा दुसरा मोबिलिटी. टेक काही जे टेकणार नाही, टेकू द्या खाली. नेक्स्ट, हात पुढून फक्त मागे टेका. आधी स्पॉन्डिलिसिस सांगतो, नंतर बॅक्स. उजवा हात फक्त मागे न्यायचा, परत मागे. कपाळ खाली टेकवलेलं पाहिजे. बॅक साठी सेम, फक्त बॅक वरती वरती होईल, कमरेवरती येईल, पिंच होईल. आता बॅक शोल्डर साठी बघा, बॅक वर करायची, स्क्वीज करायची, डाऊन, स्क्वीज डाऊन,
तुमच्या लोअर बॅक वरती पण येईल आणि बॅक अपर बॅक वरती पण येईल. आता कमरेसाठी एकदम बेसिक पासून स्टार्ट करू आपण. पहिले तर होल्ड. मॅक्सिमम होल्ड ठेवायचा. सिंगल लेग मागून राहायचं. चेंज. तुमच्या कमरेवर पिंच येईल. काय आता कमरेची एक्सरसाइज येते. पाठीवर झोपायचं. हात खाली कंबर वरती उचलायची. होल्ड करायचं. जितका होल्ड करतो तितकं होल्ड. आणि म्हणून आवाज येते बंद करतो फोन. होल्ड झाल्यानंतर रेपिटेशन वाढवायची. ग्लूट्स वरती कमरेवरती तुमचे रेपिटेशन हाय राहते. बघा 10 पासून सुरुवात करायची. 5, 10, 20, 25 असे वाढवायचे हळूहळू. 1, 2, 3. नेक्स्ट एक पाय हवेत आणि कंबर हवेत घ्यायची. होल्ड करायचं. कारण की तिथले मसल टिश्यूला ताकद येण्यासाठी एक्सरसाइज कमरेच्या आजूबाजूच्या. दुसरा लेग. मग करून घेत राहायचे आतमध्ये. आता कंबर हवेत आणि रेपिटेशन्स. 1, 2, 3. सेम रेपिटेशन वाढवत 10, 15, 20 जितके झाले. आणि लेग. 3. नंतर रिलॅक्स साठी रोल करायचं. सो जवळपास आपण एक 30-35 मिनिट्स झाले असेल. पावतास 45 हा एक छोटा सेशन होता आपला. त्याच्यामध्ये लोअर बॅक स्पॉन्डिलोसिस बऱ्याचशा गोष्टी स्ट्रेचिंग कव्हर झाले. ह्या जरी स्ट्रेचिंग जरी तुम्ही डेली रुटीन मध्ये टाकल्या खूप जास्त इफेक्टिव्ह. जसं ज्यांचा जॉब आहे, पर्सनल आहे, ट्रॅव्हल आहे, ड्रायव्हिंग आहे, परत दाखव असं पडून राहणार नाही तर पाठ दुखते, कंबर दुखते. त्यासाठी ह्या स्ट्रेचिंग जरी केल्या तरी खूप आहे. आता बऱ्याच लोकांचं हेवी लिफ्टिंग आहे. हेवी लिफ्टिंग मध्ये काय होतं की बल्ज बाहेर येतो, मग टाचेपर्यंत पेन यायला लागतो. स्ट्रेचिंग आणि ह्या बेसिक एक्सरसाइज ज्या मोबिलिटी वाढते ह्या जरी ऍड केल्या. स्टुडंट लोकांचं पण बघा की खेळता वगैरे सगळं आहे, बॉडी स्टिफ आहे, मसल तर बनत आहे, पण मोबिलिटी खूप कमी आहे. म्हणजे इव्हन असं पकडायला लावलं तरी त्यांचे हात लवकर दोन्ही बाजून मागून पकडेल. सो मोबिलिटी खूप गरजेची आहे. जसं तुमचं एज वाढत जाईल तसं तुमचा मसल डाऊन होणार आहे, टेस्टोस्टेरॉन लेवल डाऊन होणार आहे. 40, 50, 60 नंतर एकच गोष्टीची गरज आहे, इलॅस्टिसिटी. बॉडीची इलॅस्टिसिटी जेवढी चांगली तेवढं तुमची बॉडी एकदम हलकी, मोबिलिटी चांगली राहील. तुम्हाला दिनचर्या एकदम इझी जाईल. तुमच्या दिवसभराच्या मुवमेंट आहे, उठणं, बसणं, काम करणं, त्याच्यासाठी मेन इलॅस्टिसिटीसाठी तुम्ही स्ट्रेचिंग डेली ऍड करा.
काय अर्धा पाऊण तास लागेल फक्त एवढ्या सगळ्या एक्सरसाइज करायला. पण तुमचा दिवस इतका फ्रेश जाणार आहे ना पुढचा. कालचा दिवसचा स्ट्रेस, कालचा शिनबा काढायचा आणि पुढच्या दिवसासाठी रेडी राहायचं. त्यासाठी एकच आहे, स्ट्रेचिंग, छोटे-छोटे मोबिलिटी एक्सरसाइज ह्या रोज तुमच्या दिनचर्येत ॲड करा. मी म्हणत नाही एवढ्या सगळ्या करा. त्याच्यापेक्षा अर्ध्या केल्या तरी चालेल. त्याच्या 30%, 40%, 50% केल्या तरी चालेल. आता आपण काय करतोय, ह्याच एक्सरसाइज पुढच्या वेळेस शूट करून माझ्या YouTube चॅनलला टाकतोय. सो राहुल बोडके पैलवान नावाने माझं YouTube चॅनल आहे. मी तुम्हाला सगळ्यांना लिंक पाठवतोच Instagramला, काहींना WhatsAppला पर्सनली पाठवतो. सो तुम्ही तिथं ह्या एक-एक एक्सरसाइज त्याचं पूर्ण सेशन फ्रीमध्ये बघू शकता. कारण बॅक पेन किंवा स्पॉन्डिलिसिस, लोअर बॅक पेन, कंबर, मान, पाठ हे दुखी याच्यासाठी गोळ्या औषधं खाणं हा पर्याय नाहीये. याच्यासाठी फक्त एक्सरसाइज आहे. मेडिकल इंडस्ट्री, डॉक्टर लोकं खूप हाय चार्जेस आहे. प्रत्येकाला परवडत नाही किंवा प्रत्येकाने ऑपरेशन करावं ही माझी इच्छा नाही बिलकुल. वेळ जाईल, एक्सरसाइजने हळू डेव्हलप होईल. मसलला, बोनला, तुमच्या बॉडी अलाइनमेंटला, तुमच्या बॉडी पोश्चरला, जागेवर यायला वेळ लागेल. पण एवढं आहे की शरीराला ऑपरेशन, स्पाईनमध्ये इंजेक्शन घेणं, स्टेरॉइडल इंजेक्शन घेणं हा पर्याय नाही. त्याच्याने काय होईल पुढे खूप सारे साइड इफेक्ट्स आहेत. जोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये इंजेक्शनचा परिणाम आहे, म्हणजे हाल्फ लाईफ जोपर्यंत आहे, तोपर्यंत तो परिणाम दाखवेल. जेव्हा इंजेक्शनचा परिणाम कमी होईल, बॉडीला पेन चालू होईल. मग त्यासाठी आपणच स्वतःचे हीलर आहे. आपण स्वतःच्या बॉडीला हील करणं. आपण बघा स्वतःला किती कमी महत्त्व देतोय. आपण आपलं दुखतंय तरी कामं करतोय, दुखतंय तरी पैसे कमवतोय, दुखतंय, घर, संसार, गाडा सगळं चाललंय. पण स्वतःसाठी कधी? स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. 24 तास आहे. 24 तासातले 24 मिनिटं खूप झाले आणि आता नाही केलं तर हा पेन पुढे वाढत जाणार आहे. बऱ्याच लोकांना किंवा माझं स्वतःच सांगतो मला जेव्हा स्लिप डिस्क झाला, झोपायला त्रास व्हायचा. इव्हन बेसिनमध्ये तोंड धुताना पण मला असं खाली वाकता यायचं नाही. मी असं 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 तोंड धुवायचं खाली म्हणजे गुडघ्यातून वाकून. सो हे खूप सारे बॉडी पेन आणि याचे इफेक्ट मी बघितले. तर हे परत याच्यातून लोक लवकर रिकव्हर व्हावे आणि लोकांना कमी त्रास व्हावा. लोकांचा पेन कमी होण्यासाठी आपण ह्या हिलिंग प्रोसेस चालू करतोय लवकरच. सो तुम्ही कनेक्ट राहा आणि लवकरच आपण YouTube चॅनलवरती पण भेटू. Instaला ऍक्टिव्ह राहू आणि तुम्ही थांबले बघितलं धन्यवाद. हॅपी दिवाळी. जय श्रीराम.